नागपूर शहरातील सर्वात पहिला पाचपावली उड्डाणपूलच्या पाडकामास आता सुरुवात झाली आहे। कमाल चौक ते गोळीबार चौक हा 1 किलोमीटरचा हा उड्डाणपूल पाडून दिघोरीपर्यंत 9 किलोमीटरचा नवा उड्डाणपूल निर्माण करण्यात येतोय। 1988 मध्ये पाचपावली उड्डाणपूल तयार करण्यात आला होता। तर या पुलाच्या पाडकामामुळे दाट वस्ती असलेल्या पाचपावली परिसरातील नागरिकांना काही दिवस आता याचा त्रास सहन करावा लागणार आहे। नागपूर शहरातील सर्वात जुना उड्डाणपूल म्हणून ज्याची ख्याती आहे तो पाचपावली पूल आता पाडण्यात येत आहे। त्याच्या पाडकामास आता सुरुवात झालेली आहे। त्याला कारणही तसंच आहे, कारण इथे जो आहे हा पूल आता नवीन स्वरूपात सामोर येणार आहे। जुना जो पाचपावली पूल होता तो इंदोरा चौक ते गोळीबार चौक, कमाल चौक ते गोळीबार चौक अशी या पुलाची लांबी ठेवण्यात आलेली होती आणि या पूल जो आहे तो आता इथे नवनिर्मित पूल बांधण्यात येणार आहे। जुन्या पुलाची जी लांबी आहे ती 1 किलोमीटर लांब होता आणि 6.5 मीटर त्याची रुंदी होती। नवीन जो निर्मित पूल करण्यात येणार आहे तो इंदोरा चौक ते दिघोरीपर्यंत असा हा पूल राहणार आहे। 9 किलोमीटर लांबीचा हा पूल असून 11 मीटर त्याची रुंदी राहणार आहे। नागपूर शहरातील सर्वात जुना उड्डाणपूल म्हणून या उड्डाणपुलाची ख्याती आहे। जवळपास 36 वर्ष या उड्डाणपुलाने आपली सेवा दिलेली आहे। मुंबई हावडा या मार्गावरचे अतिशय व्यस्त हा असा रेल्वेचा मार्ग आहे आणि या रेल्वे मार्गाच्या गेटवर जे आहे ते खालून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व्हायची आणि त्यावर उपाय म्हणून हा पूल 1992 मध्ये बांधण्यात आलेला होता। 1988 मध्ये या पुलाचं बांधकाम सुरू झालं होतं। त्यानंतर 1992 मध्ये हा पूल तयार झाला सेवेसाठी। मात्र आता जो आहे तो हा पूल आता पाडण्यात येणार आहे। नागपुरातील हा चौथा पूल आहे जो पाडण्यात येणार असून त्याऐवजी नवीन पूल तयार होणार आहे। काही दिवस जे आहे ते आता या परिसरातील नागरिकांना यामुळे मात्र जे आहे ते वाहतूक कोंडीचा पुन्हा एकदा सामना करावा लागेल। मात्र सुमारे 1000 कोटीच्या खर्चातून निधीतून नवीन पूल इथे नागपूरकरांसाठी येत्या काळात सज्ज होणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। Thank you.